वैजापूर सौ अर्चना अजय पाटील साळुंखे यांनी 10 दिवस तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण केले होते। त्यात शेतकऱ्यांना पीक विम्याचाही प्रश्न मांडलेला होता। त्यात काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला व काहींना मिळाला नाही। यासाठी आज दिनांक 13/6/2024 शेतकरी अधिकारी कार्यालय येथे आज अजय पाटील साळुंखे व इतर शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी व पीक विमा अधिकारी यांना उपस्थित राहून अधिकारी यांना जाब विचारला। उर्वरित शेतकऱ्यांना विमा कधी मिळणार आहे असे शेतकऱ्यांकडून प्रस्ताव पाठवला होता। विचारणा केली असता कृषी अधिकारी यांनी 20 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना राहिलेल्या पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल असं आश्वासन दिलं। कृषी अधिकारी व विमा अधिकारी यांच्याकडून लेखी स्वरूपात आश्वासन घेतल्यानंतर अर्चनाताई साळुंखे व अजय पाटील साळुंखे यांनी 21 जूनपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांचा विमा जमा झाला नाही तर उपोषण करणार असे म्हटले आहे। रजिस्टर दिलेलं आहे, व्हॉट्सअप नंबर द्या म्हणजे ती पीडीएफ मी तुम्हाला बसल्या बसल्या तुम्हाला घरी पाहायला भेटेल। त्याचा व्हॉट्सअप नंबर द्या, मी तुम्हाला सगळे टाकून ते रजिस्टर करू। आता 2,42,000 एकूण अर्ज प्राप्त झाले तक्रारी पीक विमा भरल्याचे आणि पीक विमा तक्रारी प्राप्त झाली 1,42,000 वैजापूर 1,42,000 वैयक्तिक तक्रार आता झालंय। त्यानंतर आता या तक्रारी प्राप्त झाल्या। आता ह्या ज्या तक्रारी प्राप्त झाल्या किती लोकांना तुम्ही आतापर्यंत 1,42,990 पैकी जो हक्काची विमा होता पहिले ज्यांना तक्रार केली त्याचा पहिला हक्क म्हणतो आहे का त्याच्या आम्ही वारंवार व्हिडिओ टाकलेले होते पण आपले लोक तक्रार करतील। आता एक काम करा, हे याच्यातून किती लोकांना भेटला आम्हाला ते पैसे किती भेटले येणार समजा एकदा 1,42,990 मधून किती लोकांना किती अर्जाला पैसे दिले डिटेल घेऊ आपण। शेतकरी चुकीचं पीक विमा आमच्या हक्काचा पीक विमा आमच्या हक्काचा कोण म्हणतोय देणार नाही कोण म्हणतोय देणार नाही हे करणार आहे याबद्दल आपण काय सांगा? या ठिकाणी चोलमंडल इन्शुरन्सची कंपनी ही यंत्रणा तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत कृषी कार्यालयामार्फत या ठिकाणी कव्हर केले जाते, त्यांना हँडल केलं जाते यंत्रणा त्या साहेब हँडल केले जाते। त्यामुळे आज आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा या ठिकाणी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यासंदर्भात प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात पीक विम्याचा या ठिकाणी आपण सर्व शेतकऱ्यासह आलेलो होतो। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 10 दिवस या ठिकाणी अन्नत्याग अर्चना अजय पाटील यांनी उपोषण केल्यानंतर आणि पहिले रुग्ण मोर्चा काढला होता त्यावेळेस जे 2 मंडळ उभले होते लोणी आणि लासूर
त्याच्यानंतर चक्के साहेबांनी चांगली मदत करून स्पेशल पंचनामा करून ते 2 मंडळ प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला मान्यता या ठिकाणी आता देण्यात आलेली आहे आणि त्याही मंडळात पीक विमा भेटलेला आहे. पण उर्वरित जो काही शेतकऱ्याला पीक विमा आलेला नव्हता ते या ठिकाणी तो मुद्दा आपण या ठिकाणी 10 दिवसाच्या उपोषणामध्ये मांडला होता. त्याच्यामध्ये एकूण 12-13 प्रश्न होते. त्याच्यापैकी 7 प्रश्न आपल्या मार्गी लागलेले. त्यापैकी पीक विमा एक होता. त्याची निम्मा पीक विमा भेटला पण निम्मे काही शेतकरी राहिलेले होते आणि त्यामुळे आता तात्काळ या ठिकाणी ज्या अडचणी त्या दाखल या घेऊन आणि तो तात्काळ या ठिकाणी पीक विमा 21 तारखेच्या आत या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी पीक विमा भेटेल असं या ठिकाणी आश्वासित साहेबांनी चोळमंडलम कंपनीचे राज्याचे व्यवस्थापक साहेबांनी या ठिकाणी हेमंत सरांनी या ठिकाणी केले. बरं, काही शेतकऱ्याकडून पैसे घेतले जाते याबद्दल आपण